आज 19 एप्रिल 2022 शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांच्या समवेत गजानन सरांची मंत्रालयात बैठक जी आहे ती आता आयोजित झालेली आहे। 20 एप्रिल 2022 रोजी मंत्रालयामध्ये ही बैठक होऊ घातलेली आहे। ही बैठक कशा पद्धतीने आयोजित करण्यात आलेली आहे, या बैठकीमध्ये नेमकी कोणत्या विषयांवरती चर्चा होऊ शकते, कोणते विषय या बैठकीमधून मार्गी लागू शकतात, शिक्षकांच्या हाती काय लागू शकतं, भविष्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या मार्गाकरिता ही बैठक का महत्त्वाची आहे, तसेच या संदर्भातील जे काही सर्व राजकीय वातावरण कशा पद्धतीने कोणत्या दिशेने चाललेलं आहे त्याची सर्व माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर शालेय शिक्षण मंत्र्यांसमवेत गजानन खैरे सर यांची बैठक आहे। या बैठकीचे पत्र गेल्या काही दिवसांपूर्वीच गजानन खैरे सर यांना स्वतः शालेय शिक्षण मंत्र्यांकडून म्हणजे शिक्षण विभागाकडून पाठवण्यात आलेलं होतं। परंतु हे पत्र पाठवल्यानंतर शिक्षकांमध्ये या पत्राविषयी प्रचंड नाराजी देखील उमटलेली होती। कारण सर्व शिक्षकांना वाटत होतं की शालेय शिक्षण मंत्री शिक्षकांच्या जे उपोषण सुरू आहे, खैरे सरांचं उपोषण सुरू आहे महाराष्ट्रातील शिक्षकांकरिता 100% अनुदानाकरिता, तर त्या आंदोलनाची लवकर दखल घेऊन त्या लवकर बैठक लावतील अशी सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणेच शिक्षकांची सुद्धा एक इच्छा होती। मात्र हे जे राजकारणी लोक आहे त्यांच्याकडून झाल्याचं चित्र पाहायला मिळत नाही। कारण त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये मतदान कसं जास्त होईल आणि आपण सत्तेत कसं राहू, मग त्यामध्ये माणसं मेले तरी चालतील, परंतु आपल्याला सत्ता उपभोगता आली पाहिजे, आपल्या पक्षाला सत्ता मिळाली पाहिजे, असाच काही दृष्टिकोन जो आहे तो या राजकारण्यांच्या मनामध्ये असतो। आणि याला अपवाद कोण आहे कोण नाही हे सर्वांनाच ठाऊक आहे। त्यानंतर गजानन खैरे सरांचं उपोषण सुरूच होतं। त्यानंतर औरंगाबादमध्ये 2 महत्त्वाच्या व्यक्ती यांच्या दौरे होते। यामध्ये संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांचा देखील दौरा होता। या दोन्ही मंत्र्यांचा प्रशासकीय दौरा होता। त्याचसोबत शालेय शिक्षण मंत्र्यांची या दौऱ्यामध्ये इफ्तार पार्टीसुद्धा देखील होती। आता 2 मोठे मंत्री औरंगाबादमध्ये येणार, त्यामुळे त्यांचा सर्व व्यवस्था देखील कडेकोट असते आणि त्यामुळं शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागू शकतात या दौऱ्यामध्ये किंवा मार्गी लागू नये। नेमकी यातलं काय खरं काय खोटं हे सर्व प्रशासकीय लेवललाच माहिती। परंतु जे शिक्षकांचे प्रश्न करिता गजानन खैरे सर उपोषण करत होते, तर रात्री येऊन त्या ठिकाणी काही यंत्रणेच्या बळाचा वापर करून त्या ठिकाणावरून गजानन खैरे सर यांना घाटी रुग्णालयात नेण्यात आलेलं होतं। परंतु तरी देखील रुग्णालयात नेल्यानंतरही सरांचं उपोषण हे सुरूच होतं। यामध्ये महाराष्ट्रातील शिक्षकांना प्रश्न पडला का 2 मंत्री महाविकास आघाडीचे, एक संसदरत्न आहे आणि एक आता कॅबिनेट मंत्री आहे, या 2 मंत्री औरंगाबादमध्ये येत आहे, शिक्षक उपोषणाला बसलेले, आणि मग हे उपोषणापासून त्यांना परत रुग्णालयात का पाठवलं जातं, का उपोषणस्थळी या 2 मंत्री येऊ शकल्या नाही, का यांना शिक्षकांचे प्रश्न सोडवायचे नाही का, 100% अनुदानाचा प्रश्न सोडवायचा नाही का, कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये असं सांगितलं आहे का शिक्षक आंदोलनाला बसले गांधीगिरीच्या मार्गाने तर त्यांचं उपोषणापासून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन ठेवायचं, त्यांचे प्रश्न मार्गी लागू द्यायचे नाही, एखादा प्रश्न सोडवत असेल तर त्याची उचलबांगडी करायची, असा कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे का, असे प्रश्न शिक्षकांना पडलेले होते आणि त्याची चर्चा जोरदार शिक्षक वर्गामध्ये सुरू होते। आता निवडणुका सुद्धा येऊ घातलेल्या आहे,
त्याच्यामुळे निश्चितच त्याचासुद्धा फटका हा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठ्या पद्धतीने बसेल. मग तो जिल्हा परिषदांपासून इतर देखील भरपूर निवडणुका आहे, नगरपालिका आहे, मुंबई महानगरपालिकेचं निवडणूक आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी की ज्या ठिकाणी 50-100च्या मतांवरून काही उमेदवार पडलेले आहे, तर निश्चितच येत्या काळामध्ये महाविकास आघाडीला या शिक्षकांची किंमत मोठ्या पद्धतीने चुकवावी लागणार आहे. त्याच्यानंतर शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत उद्या बैठक जी आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मग त्यानंतर वेगवेगळे जे शिक्षक आमदार आहे, तसेच शिक्षकांची देखील काही पुढाऱ्यांसोबत राहणारे जे काही नेते आहे त्यांच्याकडून सुद्धा दबाव किंवा चर्चा करण्यात आलेली होती. शिक्षकांकडून सुद्धा गजानन खैरे सर यांच्यासोबत चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर खैरे सरांनी चर्चेचे दार जे आहे ते खुलेच ठेवलेले आहे. आणि त्यानंतर आता मुंबई या ठिकाणी उपोषणकर्ते गजानन खैरे सर, नवयुग क्रांती शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, हे मुंबईला चर्चा करण्यासाठी शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात 100% अनुदान असेल, त्रुटीपूर्तता अघोषित शाळा निधीसह घोषित करण्याचा असेल प्रश्न, सेवा संरक्षण वैद्यकीय प्रतिपूर्तीचे प्रश्न असतील, हे शिक्षकांचे व इतर प्रश्न घेऊन उद्या शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक करणार आहे. आता संपूर्ण महाराष्ट्राला माहिती का या शालेय शिक्षण मंत्री आतापर्यंत 2.5 ते 3 वर्ष झाले यांना शिक्षकांचे अनुदानाचे कोणतेच प्रश्न सोडवता आलेले नाही. याविषयी महाराष्ट्रातील शंभर कोणालाही जरी विचारलं तरी देखील तो व्यक्ती सांगू शकतो का शिक्षण मंत्र्यांनी स्वतः सांगितले का आर्थिक जे प्रश्न आहे ते सर्व अर्थ खातं राष्ट्रवादीकडे, राष्ट्रवादीचे कोणते मंत्री हे अर्थ खात्यामध्ये बसलेले हे सर्व महाराष्ट्राला माहिती. आणि ते मंत्री शिक्षकांना न्याय मिळवून देतील का, तर त्या मंत्र्यांनी सुद्धा म्हणजे स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. जे आता अर्थमंत्री आहे अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे का हा प्रश्न मुख्यमंत्र्यांशिवाय मार्गी लागू शकत नाही. स्वतः काही शिक्षक आमदार, स्वतः औरंगाबादचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सुद्धा सभापतींसोबत बैठक, त्यामध्ये उपमुख्यमंत्री सुद्धा होते, या तिघांची एक अनौपचारिक बैठक झालेली होती. सभापतींनी सुद्धा मंत्रालयात माहिती दिलेली होती का मुख्यमंत्र्यांशिवाय हा प्रश्न मार्गी लागू शकत नाही. त्याच्यावरती रिमार्क मारलेले, वित्त विभागाने सुद्धा काही रिमार्क मारलेले या शिक्षकांच्या फाईलवरती. आणि त्याच्यामुळं आता शालेय शिक्षण मंत्री बैठक का घेत आहे, याच्यातून त्यांना नेमकी काय साध्य करायचं आहे ही त्यांचंच त्यांना माहिती. कारण शिक्षकांचे आर्थिक प्रश्न तर शालेय शिक्षण मंत्र्यांनी स्वतः सांगितलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं याचं पुढं जाऊन का हे मुख्यमंत्र्यांशिवाय मार्गी लागू शकत नाही. आता शिक्षण मंत्र्यांना नेमकी काय करायचं आहे या बैठकीमध्ये हे त्यांचंच त्यांना माहिती असेल. आय काँग्रेसकडे हे खातं आहे आणि आय काँग्रेसचे सगळे वरिष्ठ नेतेसुद्धा म्हणतात, शिवसेनेचे नेतेसुद्धा म्हणतात का आमच्या पक्षाला, आमच्या आमदारांना किंवा आमदारसुद्धा म्हणत आहेत का अर्थ खात्याकडून जी आर्थिक मदत यायला पाहिजे, जो निधी यायला पाहिजे तो आपल्याला सगळ्यांना कमी येतो आहे आणि सगळ्यात जास्त राष्ट्रवादीला निधी हा येतो आहे. विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा सभागृहामध्ये हे मांडलेलं होतं का सगळ्यात जास्त निधी हा राष्ट्रवादीच्या खात्यांना आहे आणि सगळ्यात कमी हा आय काँग्रेसच्या खात्याला आहे आणि 2 नंबरला शिवसेना. आता शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक घेणं हे निश्चित चांगलंच आहे, चर्चा करणं हे निश्चित चांगलंच आहे. शालेय शिक्षण मंत्री एक पाऊल पुढे येत आहे ते चांगलंच आहे, त्याबद्दल शिक्षकांच्या मनामध्ये दुमत नाही आहे. परंतु आर्थिक परिस्थिती शालेय शिक्षण मंत्री कशा हे प्रश्न सोडवणार, कसे अर्थ संदर्भातील, मग अनुदानाचा प्रश्न कसा सोडवणार. शालेय शिक्षण मंत्री एक प्रश्न सोडवू शकतात शिक्षकांचा, तो म्हणजे सेवा संरक्षणचा. सेवा संरक्षणाचा शासन निर्णय शालेय शिक्षण मंत्र्यांनी ठरवला तर उद्याच्या उद्या त्या काढू शकतात, कारण हा प्रश्न अर्थ खात्याशी निगडीत नाही आहे, तो प्रश्न शिक्षण खात्याच्या संदर्भात आहे. त्याच्यामुळे शालेय शिक्षण मंत्र्यांना वाटलं तर तो प्रश्न ते मार्गी लावू शकता. त्याकरिता त्यांची इच्छाशक्ती चांगली असेल तर, आणि त्यांना फक्त शिक्षकांना सांगायचं असेल का आता आम्ही पुढच्या अधिवेशनामध्ये करू किंवा पुढच्या मंत्रिमंडळात करू, तुम्ही आता थांबून घ्या, उपोषण आटपून घ्या,
आणि आपलं आपलं काम करा असं सांगण्याकरिता जर उद्या बोलवलं आहे का, हे सुद्धा शिक्षकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. त्याच्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये शालेय शिक्षण मंत्री कोणती भूमिका नवीन मांडताय हे शिक्षकांना पाहणं औचित्याचं ठरणार आहे. नाही तर नेहमीचे शालेय शिक्षण मंत्र्यांचे जे स्टेटमेंट येतात का, येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा प्रश्न मी मांडते आणि मग मंत्रिमंडळ जे ठरवेल ते आपण बघू, किंवा येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न मी मांडते आणि त्याच्यामध्ये आपण बघू, असं जे शालेय शिक्षण मंत्र्यांचं धोरण आहे. परंतु त्याकरिता स्वतः शालेय शिक्षण मंत्री का उपमुख्यमंत्र्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट का घेऊ शकत नाही? का शालेय शिक्षण मंत्र्यांना मुख्यमंत्री वेळ देत नाही? जसं का आहे काँग्रेसचे बरेच जे वरिष्ठ नेते आहे का ज्यांनी महाविकास आघाडी स्थापन करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता, तर अशासुद्धा मंत्र्यांना मुख्यमंत्री वेळ देत नाही का, असा प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांना पडला आहे. का ते मंत्री त्यांचं खातं आणि त्यांचं खात्यातलं खातं याकरिताच फक्त व्यस्त आहे का? सर्वसामान्य शिक्षकांचे, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांना कुठलाच इंटरेस्ट नाही का? त्यांचा कॉमन मिनिमम प्रोग्राम हाच आहे का? शिक्षकांचे कोणतेच प्रश्न सोडवायचे नाही, हा त्यांचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांना पडलेला आहे. तर या बैठकी संदर्भात जी काही नवीन माहिती येईल ती माहिती आपण पुढे बघणारच आहोत. गजानन खैरे सर यांनी स्पष्ट सांगितलं आहे का आपलं आंदोलन हे सुरूच आहे, आपलं उपोषण हे सुरूच आहे. चर्चा काय होते, चर्चेसाठी जरी गजानन खैरे सर गेले पण पाहिजे, चर्चा झाली पण पाहिजे, पण आंदोलन हे सुरूच आहे. चर्चा अंती नेमकी काय होईल हे स्वतः गजानन खैरे सर सांगतील, आंदोलनाचं सुद्धा गजानन खैरे सरच सांगतील. त्यामुळे कुठल्याच अफवांवरती, कोणत्याही अफवांवरती कुणीही विश्वास ठेवायचा नाही आहे, असं सुद्धा त्या ठिकाणी शिक्षकांकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे स्वतः आता गजानन खैरे सर हे उपोषण तर सुरूच आहे आणि या उपोषणामध्ये आता ही चर्चा होणार आहे. या चर्चेअंती नेमकी काय होतं, आणखी किती दिवस या चर्चेच्या वाटाघाटी सुरू राहणार आहे हे देखील पाहणं औचित्याचं ठरणार आहे. चर्चा झाल्यानंतर गजानन खैरे सर स्वतः शिक्षकांसमोर येऊन नेमकी काय झालेलं आहे आणि पुढचं मार्गक्रमण कसं असणार आहे हे स्वतः गजानन खैरे सर सांगतील. त्याची देखील माहिती आल्यानंतर ती देखील माहिती आपण पुढं बघणार आहोत.